फक्त मूर्ख लोक बिग बॉस बघतात. थांबा, चिडू नका. मी तुम्हाला मूर्ख म्हणत नाहीये. मी हा शो काय करतो ते सांगतोय. बिग बॉस हा मूर्खांसाठी नाही, तो हुशार लोकांनाही मूर्खासारखं रिॲक्ट करायला लावण्यासाठी बनवलेला आहे. सायकोलॉजी सांगते आपला मेंदू भांडण, ड्रामा, धोका याकडे जास्त वेगाने ओढला जातो. यालाच म्हणतात निगेटिव्हिटी बायस. म्हणूनच रोज आज भांडणं, उद्या मैत्री, परवा एलिमिनेशन म्हणजेच डोपामिन हिट. हा टाइमपास नाही, हा डोपामिन लूप आहे. जसा गॅम्बलिंग ऍडिक्शन मध्ये असतो तसा. आणि मजेशीर गोष्ट काय माहितीये, बिग बॉस पाहताना आपण म्हणतो बरं झालं मी असं नाही. यालाच सायकोलॉजीमध्ये डाऊनवर्ड सोशल कंपॅरिझन म्हणतात. तुम्हाला थोडंसं सुपेरियर फील येतो आणि तिथेच सवय लागते. कटू सत्य आहे का, जितकं जास्त बिग बॉस तुम्ही पाहता तितकं भांडण, तंटा हा नॉर्मल वाटू लागतो. जजमेंट वाढतं आणि पेशन्स कमी होत जातं. मग शांत गोष्टी बोरिंग वाटतात. ड्रामा नाही तर मजा नाही. म्हणून जेव्हा तुम्ही म्हणता की हा शो रिलॅक्स करतो, नाही, रिलॅक्स करणारा कंटेंट नेहमी शांत करतो. हा शो तुम्हाला रिॲक्ट करायला लावतो. आणि पुन्हा एकदा, फक्त मूर्ख लोक बिग बॉस बघतात याचा अर्थ असं नाही की बघणारे मूर्ख आहेत. अर्थ असा आहे की हा शो हुशार लोकांनाही मूर्खासारखं वागायला लावतो.